किती इकलं सोनं? अर्धा ग्राम होत. अर्धा ग्राम. अर्धा ग्राम. असं भावनिक असं वाईट वाटत नाही? काय बी वाटत ना. मी सरळ मनाने दिलं. हो. आता त्या घरी कायच म्हणाले पोरग? मग ऐकू द्या. ऐकलंच ऐकलं, मग आता काय त्याच्यात आहे. तरी लढायचं पर लढायचं. हा. बाळासाहेबांना काय सांगाल? बाळासाहेबांच्या विचारावर पोरग लढतंय आज, बाबासाहेबांच्या विचारावर लढतंय. बाळासाहेबांनी दखल घ्यायला पाहिजे तुमची. हो, घ्यायला पाहिजे की. पण आता ते नाही तर हे करणार गेले तर काय फोनवर बी बोलनात, काय नाही. हा. ते आता आपल्याला हे बघा, आता आम्ही गरीब माणसं हवा, ती लढाई लढणारे पोरग लढू द्या. आता जी काय करायचं ती करू द्या. काय करावं मग आता? हा जो प्रश्न आहे याचं एक चांगलं जर विश्लेषण करायचं झालं मंडळी, तर या उमेदवाराच्या पेक्षा या लांबलेल्या निवडणुकीचं विश्लेषण आणि एक मोठं जे की दुरोगामी परिणाम होणारं विश्लेषण दुसरं कोणतंच नसावं. सर मी 4,000मध्ये सोनं ठेवलं. किती ग्राम काय होतं? अर्ध्या ग्राम आणि वरी काहीतरी गुंज आहे सर. एवढंच माझ्या इकडे सोनं होतं, ह्याच्यापेक्षा काही जास्त नव्हतं. आणि तेवढंच मी ठेवलं होतं सर. आणि त्याचे मला 4,000 रुपये दिले सर. या इथं थोडंसं अलीकडे. आता पोरग म्हणतंय हा किती आहे? पोरग म्हणतंय घर विकायचं. कसं आता? मग आता ऐकू द्या. मग आता काय करावं? विलाजच नाही की. त्याचा तरी हट्ट हे व्हावं लागेल, पुरवावं लागेल. हट्ट कशासाठी आपण याचा? बाबासाहेबासाठी. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या. 2 डिसेंबरला मतदान होतं आणि 2 डिसेंबरला मतदान म्हणजे आज आहे 4 तारीख. आता तुम्ही म्हणाला मी ही बातमी का करतोय, त्याचं असं झालं आहे की राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यानंतर 2 डिसेंबरला मतदान होतं. मात्र काही राज्यातल्या नगरपंचायता, नगरपरिषदा, काही नगरपालिका ज्या आहेत त्यांची निवडणूक जी आहे ते लांबणीवर गेली. आणि ह्याचा दुरोगामी परिणाम जो आहे ते छोट्या मोठ्या घटक पक्षांना किंवा जे पक्ष आता उभारी घेतात त्या पक्षांना होतो आहे, त्या अपक्ष उमेदवारांना होतो आहे. आणि त्या संदर्भामध्ये मी आज रेणापूरमध्ये आहे. रेणापूरमध्ये तुम्ही जर हे घर बघत असाल तर आतलं घर दाखवा. हे घर दाखवा आतमधून. हे घर आहे वंचितच्या उमेदवाराचं. वंचितच्या उमेदवाराचं हे घर आहे. क्लिअर करून दाखवा. हा वंचितचा उमेदवार रेणापूर नगरपंचायतीमध्ये वार्ड क्रमांक 4मध्ये यांनी ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्या संदर्भामध्ये मी आज त्यांच्या घरात आहे. उमेदवार म्हणलं की मोठा खर्च असतो, मोठा तामझाम असतो. मात्र इथल्या परिस्थितीनुसार मला तर असं लक्षात येत नाही की ह्यांचा काही तामझाम दिसतोय किंवा कार्यकर्त्यांची लगबग इथं आपल्याला पाहायला मिळत नाही. इनिमिनी त्यांच्या आई दिसत आहेत, इथं उमेदवार दिसत आहेत. आपण त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत. पण मुळात हा जो प्रश्न आहे याचं एक चांगलं जर विश्लेषण करायचं झालं मंडळी, तर या उमेदवाराच्या पेक्षा या लांबलेल्या निवडणुकीचं विश्लेषण आणि एक मोठं जे की दुरोगामी परिणाम होणारं विश्लेषण दुसरं कोणतंच नसावं. त्या संदर्भामध्ये मी आज बोलण्यासाठी वंचितचे उमेदवार आहेत उमाजी कांबळे, वार्ड क्रमांक 4चे हे उमेदवार आहेत. आपण त्यांच्याशी आज चर्चा करण्यासाठी खास करून आलोत. आपण रेणापूरचा जे नगरपंचायतीचा जो विषय आहे तो दाखवला तुम्हाला. अनेक घडामोडी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्या घडामोडीमधून समस्या मांडण्याचा प्रयत्न केला, लोकांचे मत मांडण्याचा प्रयत्न केला. पण आज ज्या निवडणुका लांबल्या आणि आज त्याचा कार्यक्रम जाहीर होणार आहे, पण त्याचा परिणाम जो आहे तो फार मोठा झाला आहे. आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणलं तर हे उमेदवार आहेत. सर नमस्कार. नमस्कार. जनमंतकमध्ये तुमचं स्वागत करतो. आपलं सर माझी बातमी ही प्रसिद्ध केल्याबद्दल आपलं स्वागत सर माझ्या परिवारच्या वतीनं. मुळात निवडणूक लांबली, हो, प्रचार केला. हो सर. आम्ही काही बातम्यामध्ये आम्ही तुमच्या पाहिल्या बातम्या, बरोबर? हो सर. काय परिस्थितीतून हा प्रचार केला होता? सर आपण माझी परिस्थिती पाहत आहेत. माझी घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. परंतु लोकशाहीमध्ये कुठेतरी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार कुठेतरी जनसामान्यापर्यंत पोहोचावा म्हणून मी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी लढवत आहे. आणि हा जो माझा जो खर्च आहे तो मी आईच्या गळ्यातील जे सोनं आहे ते आमच्या गावातीलच
माने ज्वेलर्समध्ये ठेवलं होतं. आणि हा जो काही शासन दरबारी जो खर्च लागतो, जो की फॉर्म भरणे असेल, बेबाकी भरणं असेल किंवा इतर जी काय कागदपत्रं आहेत, ह्याचा जो खर्च येतो त्यासाठी मी यायचं सोनं माने ज्वेलर्स या ठिकाणी ठेवून. किती ठेवलं होतं सोनं? सर मी 4,000मध्ये सोनं ठेवलं. किती ग्राम काय होतं? अर्ध्या ग्रॅम आणि वरी काहीतरी गुंज आहे सर. एवढंच माझ्या इकडे सोनं होतं, ह्याच्यापेक्षा काही जास्त नव्हतं. आणि तेवढंच मी ठेवलं होतं सर. आणि त्याचे मला 4,000 रुपये दिले सर. 4,000 रुपये दिले. हां. म्हणजे काय पावती वगैरे आहे का उगाच म्हणते असं, म्हणजे काय असं? नाही सर, आपण मी ठेवला तसं. हां तिथं माझं नाव आहे त्यांच्या रजिस्टरला. आणि नावही घेत आहे हां, आणि तिथं मी सोनं ठेवलं. सोनचं नाव पण घेत आहे. हां, तिथं ठेवून आणि मी सर ही हा जो प्रशासनानं खेळखुंडोबा मांडलाय त्याच्यावर काय आता झाली सर, का आता निवडणूक 2 तारखेला होणार हो होती. सर. आज काल निकाल लागला असता. आज 4 तारीख आहे. सर माझं म्हणजे एकतर घरची परिस्थिती अत्यंत आर्थिकदृष्ट्या नाजूक असल्या कारणानं, आणि आपण तर पाहतायत की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे जे बलाढ्य पक्ष आहेत ते म्हणजे त्यांचा कसा प्रचार आहे, त्यांचा कसा आहे, तसं काही मी केलं नाही सर. मी फक्त तेवढ्याच पैशामध्ये, आणि जो काही समजा तुमचा काही चांगल्या माणसाने समजा जे काही कोणी सहकार्य केलं असेल सर, तर तसंही समजा माझं आता कंबरड मोडलं आहे. आणि आता माझंसुद्धा म्हणजे पूर्णपणे खचल्या कारणाने आता ह्या इलेक्शनला मी सामोरं जातो का नाही हाही माझ्या पुढे प्रश्न आहे. जाणार समोर. पण काही असेल, हा जो विचार आहे हो तेवढ ठेवण्यासाठी मी समोर जाणार आहे आणि लढणार आहे. परंतु आर्थिकदृष्ट्या अतिशय कमकुवत झाल्यामुळं आता काय करावं हा प्रश्न माझ्यापुढे आवासून बसला आहे. आणि सोनं ऐकलं आता काय ऐकणार? आता सर माझ्यापुढे माझ्यापाशी शिकण्यासारखं तर काही नाही. जो भाऊ आहे तो हमाली करतो आणि त्याच्यावर आमची कुटुंबाची उपजीविका भागते. आता जे आपण जे पाहिलं आहे एवढंच राहतं घर तेवढं आहे साहेब. जर कोणी घेत असेल तर हे राहतं घर मी लिहून द्यावं असं ठरवलं आहे सर. राहतं घरी विकायचं सर आपल्या बलाढ्य पक्षापुढे तर आपली हिंमत नाही. आपण आपल्याकडे काही कुठली कारखानदारी नाही. करणं काय कशासाठी? म्हणजे आता राहतं घरी विकायला काढताय तुम्ही, सोनं तर आईच्या गळ्यातलं विकलं. मुळातच आपला पक्ष हा अर्थदृष्ट्या सक्षम नाही आहे. आणि राहिला प्रश्न आपला, तर आपण जर कुठं समजा हाच कायम ठाम नाही राहिलो तरी समाजामध्ये चर्चासुद्धा उडते की बाबा हा कुठेतरी मॅनेज झाला काहीतरी. नेहमी बाबासाहेब म्हणायचे की जा घराच्या भिंतीवर लिहून ठेव की बाबा एक मला ह्या शासनकर्ती जमात व्हायचं, त्याचं कुठंतरी अनुकरण करताना आपण दिसतंय. होय, कारण खरंच आपण जर सत्तेमध्ये गेलो तर काहीतरी कायापालट होऊ शकतो, काहीतरी समाजाचा विकास होऊ शकतो. आणि जर ज्यांचा अगोदरच म्हणतात ना धनशक्ती आणि सत्ता, जर ह्याचं समीकरण घालून जे लोक जातात त्यांना सामान्याच्या प्रश्नाचं काही देणं घेणं नसतं. म्हणून माझा हा आटापिटा आहे. आपल्यासारखा सामान्य माणूस जे की ग्राउंड लेवलचे प्रश्न घेऊन लढणारा माणूस स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गेला पाहिजे, तेव्हाच कुठंतरी आपले प्रश्न मार्गी लागू शकतात. परंतु तुम्हाला माहीत आहे पॉम्पलेट असेल, पोस्टर असेल, पार्ट्या असतील किंवा जे ते फॅशन झाले आता, पार्ट्या, पॉम्पलेट, कार्यकर्ते जगवणं. मग ठीक आहे, हे काही इलेक्शन कमिशन करा म्हणत नाही, परंतु कुठंतरी कार्यक्रम सांभाळण्यापाहिजे हे जे राजकीय पक्ष करतात तसं तरी माझ्याकडे काही नाही आहे. माझ्याकडं तुमच्याकडे येतो परत. आजी असं या जरा, या इथं थोडंसं अलीकडे. आता पोरग म्हणतंय हा किती पोरग म्हणतंय घर विकायचं, कसं आता? मग आता ऐकू द्या, मग आता काय करावं, विलाजच नाही की. त्याचा तरी हट्ट हे व्हावं लागेल, पुरवावं लागेल. हट्ट कशासाठी आपण याचा? बाबासाहेबासाठी. हा, बाबासाहेबासाठी हट्ट करतो. हो, समाजासाठी काय? समाजासाठी. किती इकलं सोनं? अर्धा ग्राम होतं. अर्धा ग्राम. असं भावनिक असं वाईट वाटत नाही? काय बी वाटत ना. मी सरळ मनाने दिलं. आता त्या घरी कायच म्हणाले पोरग? मग ऐकू द्या, ऐकलंच ऐकलं, मग आता काय त्याच्यात आहे. तरी लढायचं, पर लढायचं. बाळासाहेबांना काय सांगाल? बाळासाहेबांच्या विचारावर पोरग लढतंय आज, बाबासाहेबांच्या विचारावर लढतंय. बाळासाहेबांनी दखल घ्यायला पाहिजे तुमची. हो, घ्यायला पाहिजे की. पण आता ते नाही तर हे करणं गेले तर काय फोनवर बी बोलनात, काय नाही. ते आता आपल्याला हे बघा, आता आम्ही गरीब माणसं हवा, ती लढाई लढणारे पोरग लढू द्या. आता जी काय करायचं ती करू द्या. काय करावं मग आता? काय करावं? मंडळी, एक सगळ्यात मुख्यतः प्रश्न आता आपण थोडा आमच्या काही कारणास्तव
तांत्रिक कारणास्तव आम्ही थांबवतो. मूळ प्रश्न असा आहे की वंचित बहुजन आघाडी ह्या मुळात आता सुरुवात म्हणण्यापेक्षा पूर्वीपासून हा पक्ष आहे, पण आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही असं यांचं म्हणणं आहे आणि तशी परिस्थिती आहे. वंचित लोकांचे उमेदवार आहेत, वंचित घटकातून येणारे सगळे उमेदवार आहेत आणि हा जो उमेदवार आहे फार गरीब घरचा आहे. याकडे मात्र पक्षाने, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी लक्ष देणंही तेवढंच गरजेचं आहे. इथल्या स्थानिक जिल्हाध्यक्ष असतील, वंचितचे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. हा गडी म्हणतो की आता सोनं विकलं मी आता घर विकायला काढलं आहे. यापेक्षा मोठी परिस्थिती किंवा निवडणूक आयोगाचा जो दुर्गमी परिणाम जो आहे तो या उमेदवाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे. मी होतो रेणापूरमध्ये. लातूर जिल्ह्यातलं हे रेणापूर शहर आहे, तालुका आहे आणि या तालुक्यामधून वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार आहे उमाजी कांबळे यांच्या घरासमोरून यांची सत्य परिस्थिती आम्ही तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न केलो. नक्कीच ही सगळी जर बघितली म्हणजे परिस्थिती तर आम्हाला देखील त्याचे हळहळ व्यक्त करताना म्हणजे बातमी करताना व्यक्त व्हावं लागते. हीच मोठी शोकांतिका आपल्या लोकशाहीची म्हणावी लागेल, आपल्या निवडणूक आयोगाची म्हणावी लागेल. बघूयात अजून असंच आम्ही उमाकांतजींना आम्ही पाठबळ देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करणार. बघत राहा जनमंतक मराठी. धन्यवाद.